अमरावती महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल, समाजसेवक फिरोज खान, नगरसेवक संजय शिरभाते, नगरसेवक प्रशांत महल्ले, नगरसेवक विकी उर्फ विशाल वानखडे यांनी आज नवनियुक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती वर्षा लड्डा यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे स्वागत केले। या भेटीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणल्या। यामध्ये मुख्यतः कचऱ्याच्या अवस्थेचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। शहरात कचऱ्याची प्रचंड समस्या निर्माण झाली असून यामुळे संपूर्ण शहर अस्ताव्यस्त झाले आहे। नागरिकाच्या जीविताला धोका निर्माण झाला असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। शिष्टमंडळाने स्वच्छता समितीच्या कामकाजाबाबतही चर्चा केली आहे। स्वच्छतेच्या टेंडर प्रक्रिया, करारनामा आणि प्रत्यक्ष कामकाजात मोठ्या अनियमितता असल्याचे निदर्शनास आले। महानगरपालिकेच्या प्रशासनाने टेंडर अटी शर्तीचे पालन केले नसल्याने शहरात स्वच्छतेच्या कामात हाहाकार उडाल्याचे सांगितले आहे। याबाबत तातडीने आणि प्रभावी कारवाई करण्याची विनंती आयुक्तांना करण्यात आली आहे। तसेच महानगरपालिकेने काढलेल्या 13 कोटी रुपयांच्या बायोमेट्रिक टेंडरबाबतही गंभीर आक्षेप नोंदविला आहे। संबंधित कंत्राटदाराकडे पुरेसा अनुभव नसल्याचे, प्रकल्प अहवालात नसल्याने आणि भोपाळ येथे त्यांचा करार रद्द करण्यात आल्याची माहिती असताना तत्कालीन आयुक्तांनी कार्यारंभ आदेश स्थगित केला होता। पर्यावरण तज्ञ, काँग्रेस पक्ष आणि स्थायी समितीने यावर आक्षेप घेतले होते। तरीही 3 दिवसापूर्वी बदलीपूर्वी घाईघाईने जाण्याआधी आयुक्त महोदयांनी हा आदेश देण्यात असल्याचे निदर्शनास नवीन आयुक्तांच्या आणून देण्यात आले आहे। शिष्टमंडळाने असे स्पष्ट केले की नियमबाह्य पद्धतीने आणि गैरप्रकाराने दिलेला हा कार्यारंभ आदेश चुकीचा असून याची तातडीने समीक्षा करावी। आयुक्त श्रीमती वर्षा लड्डा यांनी या सर्व मुद्द्यांवर लक्ष घालण्याचे आश्वासन दिले। याप्रसंगी आयुक्त यांनी शहराला विकासाच्या दिशेने नेण्यासंदर्भात सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। याला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद देऊन यावेळी काँग्रेस शिष्टमंडळाने सभागृहात आणि सभागृहाबाहेर शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सर्व प्रश्नांवर पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन दिलंय। काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या प्रश्नांवर आघाडीवर राहील असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले।